आज कुणाल कामरा आणि सुषमाताई अंधारे यांच्यावरती हक्कभंग समितीकडून आज बैठक बोलावण्यात आली होती आणि काय नेमकं या बैठकीत घडलं, कारण दोघे उपस्थित राहिले नाही. आज दोन विषयांवरती बैठक होती, ज्यामध्ये कुणाल कामरा सुषमा अंधारेंचं एक प्रकरण होतं, ज्यामध्ये प्रवीण दरेकरांनी तक्रार केली होती आणि दुसरं प्रकरण माननीय सुनील शिंदे आमदार विधान परिषद यांनी एका अभियंत्यावरती, महापालिका अभियंत्यावरती हक्कभंग आणला होता, ते एक प्रकरण होतं. आज कुठल्याही प्रकारे कुणाल कामरा किंवा सुषमा अंधारेंना या बैठकीला बोलवलं नव्हतं. काही अंतर्गत चर्चेची बैठक होती, अंतर्गत चर्चा करून निर्णय घेण्याची बैठक होती. यामध्ये काही प्रकारची ओपिनियन्स आम्ही LNJDकडे आणि प्रथेप्रमाणे अधिवक्त्यांकडे पाठवली होती, परंतु त्यांचं उत्तर काही कारणामुळे येऊ शकलं नाही, तर त्यांनी थोडा काळ मागितला आहे. मला वाटतं की ते 2-3 दिवसात उत्तर आलं की तात्काळ एक पुढची बैठक निर्णयाकडे जाण्याची घेतली जाईल. आणि चर्चा होती की या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, काही निर्णय झालाय का? की नाही, असं कुठलाही निर्णय असा सांगून होत नसतो, तो न्यायप्रविष्ट निर्णय आहे. आपण कोणालाही न्याय देतो त्यावेळेला तो न्याय पूर्णपणे दिला पाहिजे, असं या मताचा मी आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या बाबतीतला कुठलीही चर्चा मीडियासमोर किंवा मीडिया ट्रायल करून करणं हे चुकीचं होईल. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये, सुनील शिंदे साहेबांच्या प्रकरणामध्ये, ज्यांना आम्ही इथे आरोपी म्हणून बोलवलं होतं, त्या अभियंत्यांनी जाहीर माफी सुनील शिंदेंची मागितली आणि लेखी माफीनामा देखील दिला. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना मला वाटतं की पश्चाताप देखील झाला, असं त्यांनी कबूल केलं. त्यामुळे त्यांचं प्रकरण सुनील शिंदे साहेबांच्या परवानगीने मार्गी काढून त्यांच्या प्रकरणावरती पडदा टाकला. मागच्या बैठकीत सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की मी माफी मागणार नाही. तुम्ही सांगितलं होतं की जरी त्यांनी प्रसार माध्यमांवर माफी मागितली तरी आम्ही त्याला या सगळ्यातून त्यांची सुटका करू, परंतु असं काहीही झालं नाहीये. आजच्या बैठकीत त्या संदर्भात काही चर्चा झाली का? आज सन्माननीय सदस्य उभाटा गटाचे नेते अनिल परब साहेबांनी असं तिथे एक गोष्ट ठेवली की सुषमा अंधारे ताईंनी एक पत्र बंद लिफाफ्यामध्ये त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून समितीला पाठवलं आहे, परंतु ते पत्र समितीला आज मिळालं नाही. त्यामुळे त्यावर आता काही भाष्य करणार नाही की त्या पत्रामध्ये काय आहे. ते पत्र अधिकृतपणे आम्हाला जर 1-2 दिवसात मिळालं तर निश्चितपणे या पत्रामध्ये काय आहे आणि त्यावर आम्ही काय निर्णय घेऊ हे देखील सांगितलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की समिती कुठल्याही एखाद्या व्यक्तीबद्दल रोष आहे, राग आहे म्हणून काम करत नाही, तर समिती ही न्यायप्रविष्ट समिती आहे. एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल जर त्याला वाईट वाटत असेल तर त्याला निश्चितपणे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याला माफ करणं हे समितीचं काम आत्तापर्यंत राहिलं आहे. तशाच पद्धतीत पुन्हा एकदा जर आम्हाला वाटतं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, सन्माननीय सदस्यांचा, सन्माननीय उपमुख्यमंत्र्याचा, सन्माननीय सभापतीचा, सभागृहाचा अपमान केला नाही, अशा पद्धतीत जर त्यांना वाटत असेल आणि ते दिलगिरी व्यक्त करणार असतील तर निश्चितपणे त्यामध्ये समिती आणि समितीचा अध्यक्ष म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. नाही, आम्ही कोणाच्या प्रतीक्षेत नाही आहोत, आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला निर्णय येण्यासाठी जो काही LNJDकडनं आणि महाधिवक्त्यांकडनं जो काही वेळ लागणार आहे तेवढाच वेळ लागेल. त्यानंतर पुढची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. कॉमेडियन ज्या पद्धतीनं पुढची बैठक जसा महाधिवक्त्यांचा आणि LNJDचा रिप्लाय येईल त्यानंतर तात्काळ 2 दिवसात घेतली. सर, कॉमेडियन ज्या पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेतात त्याबद्दल नेमकं काय म्हणा? मला असं वाटतं की व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत तुम्ही मीडियानी देखील एक चौथा स्तंभ म्हणून आपली भूमिका फार स्पष्टपणे मांडली. परिणित मोरेच्या बाबतीत देखील आपली भूमिका फार स्पष्ट होती. यामधून एक गोष्ट फार स्पष्टपणे लक्षात येते, कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियनच्या नावाखाली अभिस्त्रपणे बोलणे, लोकांची विवस्त्र करणं, लोकांना त्याबद्दल वाईट बोलणं आणि आम्हाला काहीतरी अधिकार दिला, या अधिकाराच्या नावाखाली मग बाळासाहेब ठाकरेंनी काढलेले RK लक्ष्मणनी काढलेले कार्टून्स दाखवून त्यांनी केलेले काम होतं. पण त्यांचं काम हे कुठलाही व्यवसाय किंवा पैसे कमवण्यासाठी नव्हतं, ते राजकीय गोष्टी लोकांच्या निदर्शनास आणून लोकांचं डोळे उघडण्याचं काम केलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारे जर स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याला तुम्ही विवस्त करणार असाल तर मला वाटते योग्य नाही, याच्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे. देवाभाऊ टॅक्सी सुरू होते त्याबद्दल माननीय प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात मुंबई बँकेच्या वतीने किमान 3000 तरुणांना टॅक्सी देण्याचं काम आम्ही करणार आहोत. ज्या बाबतीत अडाणी एअरपोर्ट्स आणि इतर काही संस्थांशी, हॉटेल्सच्या आमची चर्चा झालेली आहे. ज्या 3000 तरुणांना आम्ही टॅक्सी देऊ त्यांना परमिट दिलं जाईल आणि ते देवाभाऊ टॅक्सी सर्व्हिसच्या नावाने दिलं जाईल. माननीय प्रवीण दरेकर या बाबतीत जास्त चांगल्या पद्धतीत आपल्याला बोलू शकतील, पण मला वाटतं 3000 मुलांना जर आम्ही टॅक्स्या दिल्या
तर त्यामध्ये 6,000 मुलांचा रोजगार किंबहुना 9,000 मुलांचा रोजगार तयार होईल आणि 9,000 कुटुंबांना त्याच्यातून रोजगार आणि त्यांना त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. काही criteria साहेब, ठेवले की काँग्रेसमधून मराठी हर्षवर्धन मुलांना सकपाळ त्या हटाव अशी भाषा मोहीम दिली सुरू झाली. नाही, प्रायोरिटी मराठी मुलांना दिली जाईल. काय म्हणत होता सर? काँग्रेसमधून हर्षवर्धन सबका हटाव मोहीम सुरू झाली. नागपुरातल्या एका गटानं पत्र दिलं सोनिया नाही, गांधी. मला वाटतं हटाव नाही हटाव त्यांनी काही फरक पडणार नाही. ते असले तरी हटवल्यासारखेच आहेत. चांगल्या पक्ष जिवंत ठेवतायत, ते चांगल्या पद्धतीत ठेवतायत. कारण दुसरा चेहरा पण नाही की त्यांच्यासारखा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी. त्यामुळे त्या विषयावरती मी बोलणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.